पाहता पाहता मना न पुरे धड़ी योगिया दुर्लभ तो देखिला योगिया दुर्लभ देखिला योगिया रूपे अनंत में से दिलाना अनंत रूपे अनंत में से दिलाना अनंत रूपे अनंत में से दिलाना बाप रखवाले गुण बांधने कैसे बाप रखवाले गुण बांधने कैसे हरि हरि
देखिला साधनी योगिया दुर्लभा म्या देखिला साधनी योगिया दुर्लभा तो म्या देखिला साधनी योगिया दुर्लभा तो म्या देखिला साधनी योगिया दुर्लभा तो म्या देखिला साजनी योगिया दुर्लभा तो म्या देखिला साजनी योगिया दुर्लभा तो म्या देखिला साजनी योगिया दुर्लभा तो म्या देखिला पाहता मना न पुरे धनी पाहता मना न पुरे धनी देखिला देखिला देवाचा देव देखिला देवाचा देव पाहता पाहता मना न पुरे धनी पाहता पाहता मना न पुरे धनी देखिला देखिला माये देवाचा देव देखिला देखिला देवाचा देव योगिया दुर्लभा तो म्या देखिला साधनी योगिया दुर्लभा तो म्या देखिला साधनी योगिया दुर्लभा तो म्या देखिला साधनी योगिया दुर्लभा साधनी पाहता मना पुरे धनी पाहता मना पुरे धनी देखिला देवा
देखिला माय देवाचा देव देखिला माय देवाचा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिद्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणमेकं नित्यमिमलमचलं सर्वजी साक्षिभूतं भावारतितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः। ओम नमोजी सद्गुरुनाथ आपल्या चरणी माझा माथा वचन ऐकावे कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम हरे चरण संतान दुसरे चरण संतान पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू चरण श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ऐशियाचा पदर धरा ऐशियाचा पदर धरा ऐशाचा पदर धरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी उपस्थित जमलेल्या माझ्या मातापित्यांनो नामधारकांनो हरिभक्तांनो वारकऱ्यांनो साधकांनो भगवंतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या आत्मस्वरूप भावंडांनो तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत। जय हनुमान प्रासादिक भजन मित्र मंडळ संतोष नगर गोरेगाव पूर्व मुंबई वर्ष 20 या निमित्तानं हा ज्ञानी कीर्तन महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। त्यातील माझी 4थ्या दिवसाची आजची ही कीर्तन सेवा आहे। सेवेकरता निवडलेला अभंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा विरहिणी प्रकारात मोडणारा आजचा अभंग आहे। तानपुरा कमी करा, तो बाहेर तानपुरा बघा, बाहेर बंद कर, कमी करा, ठीक आहे। 7-8 वर्षे मास्तरकी केल्यामुळं मला जरा प्रश्न विचारायची खुमखुमी यातनं येत असते।
देव कुणाकुणाला आवडतो हात वर करा बरं जरा. वा वा वा. कुणाकुणाला वाटतं देव आपल्या घरी यावा हात वर करा बरं जरा. शाबाश. 2-2 हात वर केले लोकांनी. कुणाकुणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं हात वर करा बरं. ज्याने ज्याने हात वर केले ते संसाराला वैतागलेत. घेऊन जा रे देवा. परमार्थाचं मुख्य वर्म सांगतो. तुम्ही आम्ही जे जन्माला आलो ना मनुष्य जन्मामध्ये, ते देवाच्या घरी जाण्यासाठी जन्माला आलोय. देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जाणं नाही. तुमचा आमचा भ्रम असा झालाय देवाच्या घरी जाणं म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जाणं नाही. चौघांच्या खांद्यावरून हा देह जातो आणि तो कुठपर्यंत? स्मशानभूमीपर्यंत. हा देह स्मशानभूमीपर्यंत जात असतो. पण या देहात असतानाच तुम्ही आम्ही देवाच्या घरी जात असतो. देवाच्या घरी जाण्याचं मुख्य माध्यम आहे मनुष्य जन्म, मनुष्य देह. मनुष्य देह सोडून देवाच्या घरी जाताच येत नाही. भगवंतांनी अर्जुनाला सांगताना मुख्य साधन सांगितले, अर्जुना सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य देह पावे पाठी, यापरी उत्तम किरीटी मी रचले नाही. याच्यापेक्षा उत्तम प्रतीचा देह मी जन्माला घातलेला नाही. कारण येणे जन्मे मज ओळखावे, येथेचीच आपणा ते उद्धरावे आणि येथेचीच जोड. करा. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांनी स्विच ऑफ करा मोबाईल. सगळ्यांनी बंद करा मोबाईल. मोबाईलनं खूप घोटाळा करून ठेवलेला आहे प्रत्येकाचा. येणे जन्मे मज ओळखावे, येथेचीच आपणा ते उद्धरावे आणि येथेचीच जोडावे नरक यातनेसी. या मनुष्य योनीतूनच त्याला प्राप्त करता येतं. अर्जुना, या मनुष्य देहाच्याच ज्ञानानं मला प्राप्त करता येतं आणि मला जर प्राप्त केलं नाही तर नरक यातना सुद्धा याच योनीतून मिळतात. नरदेहाचे निज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. मनुष्य देहाच्या ज्ञानानं नराचा नारायण होण्याचा अधिकार भगवंतांनी बहाल केलेला आहे. देवाच्या घरी जाणं म्हणजे काय? देवाच्या घरी जाणं म्हणजे आत्म्याची आणि परमात्म्याची गाठभेट होणं. देवाच्या घरी जाणं म्हणजे वैकुंठाला जाणं. देवाच्या घरी जाणं म्हणजे मोक्ष प्राप्त करणं. देवाच्या घरी जाणं म्हणजे समाधीचा अनुभव घेणं. देवाच्या घरी जाणं म्हणजे परमधामाला जाणं, निजधामाला जाणं. आता हे मोक्ष, वैकुंठ, परमधाम, समाधी, निजधाम ही सगळी एका अवस्थेची वेगवेगळी नावं आहेत. काय म्हणते मी? एका अवस्थेची वेगवेगळी नावं आहेत आणि या अवस्थेचं वर्णन तुकोबारांनी 12 अभंगात इतकं सुंदर केलेलं आहे. जगात पिशाच्य अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो सदा जैसा मकरंद, अंतर्बाह्य भेद वेगळाले. समाधीचं वर्णन आहे, मोक्षाचं वर्णन आहे, मुक्तीचं वर्णन आहे. देवाच्या घरी जाणं म्हणजे काय सांगतोय मी. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे इच्छारहित वासनारहित जगणं, अनासक्त जगणं म्हणजे मोक्ष. मोक्ष आणि मृत्यूतला फरक सांगतो. मोक्ष म्हणजे आतून मरणं आणि मृत्यू म्हणजे बाहेरून मरणं. किती सोपं करून सांगू?
मोक्ष म्हणजे काय? श्वास शिल्लक आहेत आणि इच्छा संपल्यात त्याला मोक्ष म्हणतात. आणि मृत्यू म्हणजे काय? श्वास संपलेत आणि इच्छा अजून शिल्लक आहेत त्याला मृत्यू म्हणतात. कळला का अर्थ? आता काय मंडळींना प्रश्न असा निर्माण होईल, म्हणले महाराज आतून मरण म्हणजे काय हो? प्रत्येकाला बाहेरून मरण आम्ही दररोज बघतोय नाही का? दररोज एक स्मशानभूमीत प्रेत जळत असतं, आम्ही दररोज बघतोय बाहेरनं. म्हणा आतून मरण म्हणजे काय? आतून मरण म्हणजे आतल्याशी कनेक्टिव्हिटी तोडणं. बाहेरून मरण म्हणजे बाहेरून जी नातीसंबंध जोडलेले आहेत, धन दारा पुत्राडी जने सगळी जी जोडलेले आहेत त्यांच्याशी नातं ऑटोमॅटिक तुटतं. पण आतल्याशी जी नाती आम्ही दृढ केलेली आहेत. आता आत कोण कोण आहे? बाहेर जेवढे नातेवाईक आहेत ना त्याचे कितीतरी पटीनं आत आहेत. काम क्रोध मोह मत्सर अहंकार दंभ छळ कपट द्वेष निंदा अशा तशा कल्पना कामना वासना भावना इच्छा तशा तमन्ना संकले सगळे आत ठासून भरलेत. आणि याच्याशी कनेक्टिव्हिटी आम्ही ठेवलेली आहे. आतल्याने इच्छा व्यक्त केली की बाहेर आम्ही कर्म करतोय. आम्ही दुःखी काय माहिती आहे का? आम्ही आतून मरत नाही म्हणून आम्ही बाहेरून दुःखी आहे. भूमिका समजून घ्या. आतला आमचा अहंकार काय सांगतो माहिती आहे का? शेजाऱ्यानं 2 कोटीचा बंगला बांधलाय, मग तू 3 कोटीचा बांध का? त्याची जिरली पाहिजे. ऐपत नसताना, योग्यता नसताना, लायकी नसताना बँकेचं कर्ज काढतं, 3 कोटीचं बंगला बांधतं. त्या बँकेचा हप्ता फेडण्यासाठी रात्रीचं दिवस आणि दिवसाची रात्र करतं. मरतं, खप खपतं, रक्ताचं पाणी, हाडाची काढं. आणि शेवटचा हप्ता बँकेचा जातोय ना जातोय त्याच्या आत हे जातं. म्हणजे आता खरं सांगा, आम्ही जे बंगले बांधतो, घरं घेतो, हे कुणासाठी? आमच्या समाधानासाठी? जरा मनाला प्रश्न विचारा. मोठे मोठ्याले जी बंगले बांधतो त्या बंगल्यातलं सुख आम्ही नाही घेत, शेजारी आणि लोकांनी बघावं केवढ्या मोठ्या घरात राहतं ही. म्हणजे दुसऱ्यांनी बघावं म्हणून आम्ही घरं बांधतो. माऊलांनो खरं सांगा, आम्ही दागिने का घालतो? दागिन्याचं सुख आम्ही घेतो कधी? शेजारणीनं बघावं ती जळावी म्हणून आम्ही दागिने घालत असतो. लक्षात ठेवा, आमच्या समाधानासाठी, आमच्या सुखासाठी नाही. म्हणजे आम्ही ज्या वेळेला आतल्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि बाहेर कर्म करतो आणि आयुष्यभर दुःख भोगतो, काय मिळालं? आम्हाला दुःखापासून मुक्ती कधी मिळेल? इच्छा ज्या वेळेला संपेल, आतल्याची कनेक्टिव्हिटी तुटेल. भगवंताने अर्जुनाला हाच उपदेश केलाय, अर्जुना नातेवाईकांना संपव. आता नातेवाईक म्हणजे बाह्यांगाने नातेवाईक नव्हे, आतमध्ये जी ज्यांच्याशी आमचं नातं दृढ झालेलं आहे. काम आहे, क्रोध आहे, कामाच्या पूर्ततेसाठी मरते, खपतंय. क्रोधाच्या पूर्ततेसाठी भांडणं काढतंय. लोभाच्या पूर्ततेसाठी रात्र दिवस पैसा करतंय. भूमिका समजून घ्या. आणि आतल्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मर मेल्यामुळं आम्ही बाहेरून दुःखी आहोत. संत महात्मे का होत असे नाहीत? कारण संत महात्मे आतून मेलेले आहेत. संत महात्मे हे आतून मरतात आणि बाहेरून आनंदानं जगतात. तुम्ही आम्ही आतून जगतोय आणि बाहेरनं मरतोय. मरतो का जगतोय आम्ही? काय मंडळींना वाटत असेल, महाराज आम्ही कुठं मरतो? आम्ही तर जगतोय. आम्ही जगत नाही. आम्ही क्षणाला म्हणजे सेकंदाला, मिनिटाला, तासाला, दिवसाला, आठवड्याला, महिन्याला, वर्षाला मरतोय आम्ही. जरा विचार करा. आणि आमच्या मरणाची प्रोसेस कधी सुरू झाली माहीत आहे? आम्ही ज्यावेळेला आईच्या पोटातून बाहेर आलो तिथनं खऱ्या अर्थानं गणती सुरू झाली, प्रोसेस सुरू झाली मृत्यूची. आणि ती मृत्यूची प्रोसेस पूर्ण कधी होते माहिती आहे का? यातून अखेरचा श्वास गेल्यावर. आम्ही जगतोय का? आम्ही जगत नाही. आम्ही सेकंदानं, मिनिटानं, तासानं मरतोय.
आणि त्याचा पुरावा आमच्या मनगटावरच आहे का नाही? टिक 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 घटका गेली पळे गेली तास वाजे झणाणा आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाणा. अर्थ कळला का? म्हणून भावंडांनो, आतून मेलं पाहिजे तर बाहेरून आम्हाला आनंदानं जगता येईल. आम्ही जर आतून जगायला लागलो ना, आतण्याची कनेक्टिव्हिटी तुटली तर दुःखाशिवाय पर्याय नाही. विठ्ठल भूमिका समजून घ्या. आणि म्हणून परमार्थ करत असताना किंबहुना मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर जगत असताना इच्छारहित वासनारहित जगावं. आम्ही परमार्थ ही इच्छा धरून करतो आणि प्रपंच ही इच्छा धरून करतो. प्रपंच करतो पण परमार्थ ही इच्छा धरून करत असतो. परमार्थ ही इच्छारहित करावं, इच्छा वासना रहित परमार्थ करावा. भूमिका समजून घ्या. जे जे कर्म करतोय, मग परमार्थ असेल प्रपंच असेल, ते इच्छारहित आणि वासनारहितच असावं. आम्ही देवदेव का करतो माहिती आहे का? आमच्या प्रपंचात उन्नती व्हावी, आमच्या प्रपंचामध्ये मिळकत वाढावी म्हणून आम्ही परमार्थ करत असतो. दुसरा हेतूच नाही. आईची शपथ घेऊन सांगा, देवळात देवासमोर उभं राहिल्यानंतर शेजाऱ्यासाठी कुणी कुणी मागितले हातवर करा बरं. शेजाऱ्यासाठी कुणी कुणी मागितले, देवा माझं वाटोळ होऊ दे पण शेजाऱ्याचं भलं कर. कोण म्हटले? देवाला काय भोप्या समजतो आम्ही? देवाला काय कळत नाही? आम्ही देवासमोर उभं राहतो हो, आणि देवा पुढं, त्या अव्यक्त परमात्म्या पुढं मी चालविल्या सूर्य चाले, मी बोलविल्या वेदू बोले, मी हलविल्या प्राण व्हाले जो जगाशी चालिता. पर्वते बैसकीनं सांडावी, समुद्रे मर्यादानं ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी आज्ञा माझी. असा तो ब्रह्मांडाचा नायक, श्रीमंत ऐश्वर्यवान षडगुण ऐश्वर्य ज्याला प्राप्त झालेले आहेत असा परमात्मा, त्याच्या समोर आम्ही उभं राहतो. आणि गंमत काय माहिती आहे का? अशा ऐश्वर्यवान देवापुढे उभं राहून आम्ही देवाला धन मागतो. महत्व कुणाचं वाढलं, देवाचं का धनाचं? मोठ्यानं बोला. कोणाचं वाढलं महत्व? धनाचं महत्व वाढलं म्हणजे आम्ही देवाची किंमत कमी केली आणि धनाचं महत्व वाढवलं म्हणजे देवाला आम्ही कमी लेखला. लक्षात ठेवा. आणखीन एक महत्वाचं वाक्य बोलून जाऊ का? हो, मागणारा ज्यावेळेला देवाकडे जातो, देणाराला जर त्यानं ओळखलं तर मागण्याची इच्छा संपते. माझं बोलणं कळते का? देणाऱ्याला जर ओळखलं तर मागण्याची इच्छाच संपते. हा महत्वाचा विषय आहे. पण आम्ही देणाऱ्याला ओळखलं नाही. आम्ही धनाचं महत्व वाढवत बसलो, देवाची किंमत कमी करत आलो. लक्षात ठेवा. काय अर्थ आहे? अर्थ काय? बर, त्याला न ओळखता, बर ज्याच्याकडे मागायला गेलो त्याला समजून घेऊया ना, तो केवढा आहे. अहो, मंदिरं जी उभी राहिलीत त्या मंदिराचा उपयोग कशासाठी? जसं दुकानात जातो तसंच आम्ही देवळात जातो. दुकानात जातो, 5-50 रुपये देतो, बाबा दे अर्धा किलो डाळ, डाळ घरी घेऊन येतो. तसंच 25 रुपयाचा नारळ घेऊन जातो. हो, देवाच्या पायावर फोडतो. नारळ फोडत असताना उडालेला खोबऱ्याचा तुकडा कुठं पडला हे आधी ध्यानात ठेवतो. दोन्ही वाट्या पिशवीत ठेवतो. हो, आणि उडालेला खोबऱ्याचा तुकडा शोधून आणतो, देवाच्या पायावर ठेवतो आणि मग देवावर आमची डील सुरू होते. देवा मला सुखी कर, पोटाला पोर होऊ दे, नोकरीत प्रमोशन मिळू दे, व्यवसायात बरकत मिळू दे, नाही का, दागदागिन्यानं मोडू दे, चांगला फ्लॅट मिळू दे. दिलास खोबऱ्याचा तुकडा, मागतोय काय? कळते का माझं बोलणं?
समज त्याला अहो ट्रॅफिक हवालदार 258 झाल्या आजकाल आणि आम्ही खोबऱ्याचे तुकडे एवढं मागतोय. हे बघा परमार्थ हेच सांगतो आणि देव आम्हाला बोंबलून सांगतोय. आम्ही देवाकडे जाताना इच्छानी वासनेची भिंत घेऊन जातो. बरोबर जाताना इच्छेने वासनेची भिंत घेऊन जातो. हो आणि देवाला आम्ही हो मागणं मागत असतो. देव आधीच सांगतो बाबा रे तू आलायस मला भेटायला खरं पण मधी जी इच्छेची भिंत घेऊन आलायस ती जरा बाजूला कर. मी तुझाच आहे. माझं बोलणं कळते का? अलीकडं देवाच्या दर्शनाला जाताना आमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे बघा. VIP रांगेनं दर्शन कोणी कोणी घेतले हातवर करा बरं जरा. VIP रांगेतनं दर्शन कोणी कोणी घेतले? नाही कोणी घेतलेलं ना. बरं झालं. अलीकडे ते फॅड निघाले मोठ्या मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी. VIPची लाईन वेगळी, 500ची लाईन वेगळी, 300ची लाईन वेगळी, लक्षात आलं का? 100ची लाईन वेगळी. आणि पैशाचा माज असलेले ऑनलाईन बी काय काय दर्शनाचे नंबर लावून घेतात पैसे भरून. मी माजुरडीच म्हणतो त्यांना. देव म्हटलंय का वेळेत वेळ काढून माझं दर्शन घे. जशी व्यवहारामध्ये दलाली असते ना तसं मंदिराच्या बाहेर दलाल आहेत आजकाल. एक भक्त उन्हातानात रांगेत उभा राहिला होता देवाच्या दर्शनासाठी. पाय भाजवत होते. ऊन मी म्हणत होतं घाम्या घुम झाला होता जीव आणि तो रांगेत उभा होता. दर्शन काय 5-6 तास मिळत नव्हतं त्याला. मंदिरातून एक दलाल बाहेर आला आणि थिएटरच्या बाहेर असतात का नाही 10 का 20 आता 10 का 20 नाही आता 100 का 200 जे आता असतं तसं ते दलाल बाहेर आला. चला म्हटले थेट 500 रुपये द्या थेट देवाचं दर्शन. डायरेक्ट देवाकडे घेऊन जातो. 500 रुपये द्या. चला 500 रुपये द्या 500 रुपये द्या. ह्यो बिचारा भक्त वैतागलेला होता. त्याला बी लवकर दर्शन पाहिजे होतं. हो तर ते दलाल आलं तिथं. ते दलाल म्हटलं काय रे बाबा काय म्हणतोयस तू? काय ना म्हटले 500 रुपये दे थेट देवाकडे घेऊन जातो. ह्यो आधीच वैतागला होता. त्यानं 2000 रुपये काढले. हे 2000 घे देवालाच बाहेर बोलव. तो म्हणला का मूर्ख आहेस का तुला काय कळतं का? म्हणले अक्कल आहे का तुला काय? जास्त बोलू नकोस. हो हे 5000 घे देवाला घरी घेऊन ये. माझं बोलणं कळते का? 500 रुपये जर देव जर लाच घेत असेल 500 रुपये भक्ताकडून घेऊन जर तो त्याची भक्ती पूर्ण करत असेल हो तर 5000 देवानं घरी जायला काय हरकत नाही. कुठं कुठं परमार्थ लिहून ठेवलाय आम्ही? ज्या अव्यक्त परमात्म्यासाठी ज्या ब्रह्मांड नायकासाठी त्या निर्गुण परमात्म्यासाठी त्याची ओळख व्हावी म्हणून जी मंदिर उभी राहिली, मस्जिद उभी राहिली, गुरुद्वारा उभी राहिले, हो चर्च उभी राहिली, ज्याच्या प्राप्तीकरता उभी राहिली तिथंच द्वैत निर्माण झालं, तिथंच भेद निर्माण झाले. ओशोंच्या चिंतन आज सकाळीच वाचनात आलं. ओशोंच्या चिंतनामध्ये ओशोने स्पष्ट सांगितलं त्या अव्यक्त निर्गुण परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जे हे उभं राहिलेलं आहे ना मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारे हे सगळे उभे राहिलेत. हो त्यातनं काहीच निष्पन्न होईना उलट द्वैत निर्माण झालं. आणि त्याचे पुढचं जाऊन एक त्यांनी वाक्य असं वापरलं काय नाही म्हणले बाजारात जी छोटी छोटी दुकानं आहेत त्याच्या शेजारी मोठी दुकानं उभी राहिली बाकी काही नाही. कसं वाटतं ऐकताना? ऐकताना कसं वाटते बघा. हे कशासाठी उभं आहे हो? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ग्रंथ एकूण धर्म किती आहेत माहिती आहे का? ज्या अव्यक्ताच्या दर्शनासाठी हो जे निर्माण झालं ते धर्म किती आहेत? तुम्हा मला 5-6 माहीत आहेत फक्त. हिंदू मुस्लिम शीख ईसाई जैन नाही का
बौद्ध, एकूण या पृथ्वी तलावरती 3000 धर्म आहेत. त्या 3000 धर्माचे पोटधर्म किती आहेत माहिती आहे का? त्याला आम्ही संप्रदाय म्हणतो. किती आहेत? 3 लाख. 3 लाख पोटधर्म आहेत, संप्रदाय आहेत. एकूण त्याच्या अभ्यासासाठी, त्याच्या प्राप्तीसाठी एकूण ग्रंथ किती आहेत माहिती आहे का? 10 कोटी. 10 कोटी ग्रंथ आहेत, 3000 धर्म आहेत, 3 लाख संप्रदाय आहेत. तरी मी तो कळेना. का कळेना? ज्याच्यासाठी निर्माण केले, ज्याच्यासाठी वास्तू निर्माण केले, ज्याच्यासाठी ग्रंथादी निर्माण केली, तिथंच द्वैत निर्माण झालं. असंच मुंबईसारखं मोठं शहर जरा शहाणी होती. आता ह्या शहरामध्ये सगळेच राहत आहेत. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळीच राहत आहेत. पुढच्या मोरक्याने ठरवलं, आपण एक काम करूया म्हणले, सगळ्यांनी एकत्र येऊन प्रार्थना करण्यासाठी आपण एक छान वास्तू बांधू. म्हणजे सगळीच एकत्र येतील आणि गुणागोविंदाने आपली प्रार्थना करतील, देवाला हाक मारतील. म्हणून पुढाऱ्याने काय केलं, छानसं मोठं मंदिर बांधलं. कीर्तन मनाचा कान करून ऐका. छानसं मोठं मंदिर बांधलं. चला म्हणले आता सगळीच आपण त्या मंदिरात जाऊ आणि आपलं प्रार्थना करू, देवाला हाक मारू, सगळे गुणागोविंदानं राहू. मंदिर बांधलं. हिंदू सोडून कुणी जाईनच का? ते आमचं नाही. अरे म्हणले घोटाळा झाला. ज्याच्यासाठी बांधले म्हणजे कोणी यायला तयार नाही. पाडा पाडा म्हणले, मंदिर पाडा. मंदिर पाडलं. मस्जिद बांधा. छान आलिशान घुंबडदार मस्जिद बांधलं. चला म्हणले आता सगळीच जाऊ तिथं. मुस्लिम सोडून कुणीच जाईना. इथे म्हणले आमचं नाही. अरे म्हणले एवढा पैसा खर्च केला, काय उपयोग झाला? ते बी पाडा. गुरुद्वारा बांधा. सुंदर देखणं संगमरवरी गुरुद्वारा बांधलं. चला म्हणले आता सगळीच जाऊन तिथं प्रार्थना करू. शीख सोडून कुणीच जाईना. हे म्हणले आमचं नाहीत. अरे म्हणले ते पाडा. चर्च बांधा. उंचच्या उंच भलं मोठं चर्च बांधलं. चला म्हणले सगळे जाऊ. ख्रिश्चन सोडून कुणीच जाईना. अरे म्हणले एवढा पैसा खर्च करू, एवढं उभं करतो पण कोणीच जाईना. राहू दे म्हणले सगळंच. त्यांनी काय केलं माहिती आहे का? एक आलिशान हॉटेल बांधलं. सगळीच गेली. माझं बोलणं कळते का? म्हणजे धर्माच्या नावाखाली ज्यावेळेला तुम्ही वास्तू बांधता त्या परमात्म्याचं, त्यावेळेला तिथं द्वैत निर्माण होतं. पण धर्मरहित ज्यावेळेला एखादी वास्तू बांधतो त्यावेळेला सगळे धर्म विसरतात आणि गुणागोविंदाने राहतात. याचा अर्थ काय होतो? मंदिरं, मस्जिद ही वास्तू उभी राहिली, संप्रदाय उभे राहिले, धर्म निर्माण झाले. ज्याच्यासाठी धर्म, तिथंच द्वैत निर्माण झालं. संपलं. आणि आम्हाला खऱ्या अर्थाने या धर्मात अडकवलंय. भूमिका समजून घ्या. बरीच मंडळी महाराष्ट्रातली मला म्हणतात ही विद्रोही कीर्तनकार आहे. पण वास्तव आहे, यात बदल कुठं आहे? हे वास्तव आहे का नाही? प्रत्येकानं माझा धर्म श्रेष्ठ, माझा संप्रदाय श्रेष्ठ, माझा वर्ण श्रेष्ठ, माझा पंथ श्रेष्ठ प्रत्येकानं सांगायचं. कशासाठी? माझं बोलणं कळते का? एका माळ्यानं, मनाचं कान करून ऐका बरं का, एका माळ्यानं फुलासाठी फुलांची 5000 झाडं लावली. किती हजार? 5000 झाडं लावली फुलं यावीत म्हणून. 1 वर्ष त्याचं संगोपन केलं त्या माळ्यानं. आणि 1 वर्षानंतर अनुभव काय आला? त्या 5000 झाडापैकी एकाच झाडाला फूल आलं. बाकीचे 4999 झाडं तशीच बिनफुलाची. दोष कोणाचा आहे? झाडाचा आहे का माळ्याचा आहे? मोठ्यानं बोला. झाडाचा? माळ्याचा. शाबाश. का? माळ्याच्या संगोपनात दोष आहे. भूमिका समजून घ्या. माळ्याच्या संगोपनात दोष आहे. एक म्हणजे
एक जण हुशार होता त्यातला, तो म्हणला, मग म्हटले महाराज ते एका झाडाला फुल आले त्याचं काय? बाबा रे, ते झाड त्या माळ्यापासून वाचले म्हणून त्याला फुल आलं. अर्थ कळला का नाही? तसं आम्ही व्यासपीठावर बसलेली माळी मंडळी आहे ना, आमच्याच झाडाला फुल आलेलं नाही तर तुम्हाला कुठलं फुल येणार? माझं बोलणं कळते का? ना सद्गुरु परंपरा, ना साधना, ना नाम, ना सद्गुरु निष्ठा, ना शरणागत, ना अनन्यता, ना अजपाजप साधन, ना चिंतन, ना अद्वैताचं ध्यान, ना आत्मतत्व, ना आत्मस्वरूप. हे सगळं बाजूला केलं. लक्षात आलं का? आणि व्हॉट्सअपच्या जोकनं पाणी जर घालायला लागलो आम्ही तर फुलं येतील का? माझं बोलणं कळते का? व्हॉट्सअपच्या जोकनं, कॉमेडीनं, विनोदानं, सासू सुनेच्या गोष्टीनं, बेवड्याच्या कथेनं जर आम्ही पाणी घालायला लागलो या झाडांना तर फुलं येतील का रे बाबांनो? तुम्हाला बी फुलांची गरज नाही, बरोबर आहे का नाही? आम्हाला फुलं नाहीतच नाहीत, पण तुम्हाला बी फुलांची गरज नाही का? तुम्हाला 2 तास हसायला मिळाले, किती किती बास झाला सप्ताह आमचा. दोष भावंडांनो तुमचा नाही. आम्हाला जी पुढची तारखा देतात का नाही पुढचे आयोजक, तीच आमच्या कानातून आधी सांगतात, म्हटले महाराज लय खोलात शिरू नका. का? उद्या माणसं याची नाहीत. हे कोण सांगतं आम्हाला? जो तारखा घेतो का नाही तोच सांगतो. त्याला पहिल्यांदा फटकला पाहिजे. दोष तुमचा नाही आहे. तुम्ही ज्याला बोलवाल तुम्ही त्याचं श्रवण कराल का नाही? पण अद्वैत ज्ञान, अध्यात्म ज्ञान तुम्हाला का नको वाटतं? त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे, आमच्या कानाला वेगळ्या गोष्टीची सवय लागलेली आहे. आम्हाला अध्यात्म नको, आम्हाला अंगविक्षेप पाहिजे, आम्हाला नृत्य पाहिजे, आम्हाला विनोद पाहिजे, आम्हाला कमरेखालचे जोक पाहिजेत, मग ते कीर्तन चांगलं. आणि आम्ही बी त्याचं कीर्तन का करतो त्याच्या पाठीमागचं कारण सांगतो, पुढल्या वर्षीची तारीख आम्हाला मिळावी म्हणून आम्ही अशी कीर्तन करत असतो. पण माझ्या सद्गुरूने मला एकच सांगितले, बाबा रे असले विनोद सांगून ह्या लोकांचा घात करण्यापेक्षा तू नाही कीर्तन केलंस तरी चालेल. भूमिका समजून घ्या. आणि आजकाल त्या गोष्टीला ऊत जास्त आलाय. खूप सुंदर एक हे बघा, उद्धवा अजब तुझे सरकार, लहरी राजा प्रजा आंधळी आधांतरी दरबार, इथे फुलांना जन्म मरणता, दगडांना परी चिरंजीविता. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेशेला मणिहार, ही किंमत झालेली आज वेशेची. भूमिका समजून घ्या. आणि म्हणून भावंडांनो आपले कान तयार ठेवा, कारण पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म नाही. संत महात्म्याने जे अद्वैत ज्ञान सांगितले त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे, पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म नाही. आणि या मनुष्य जन्मामध्ये आमची संगत संतांबरोबर किती आहे, आमच्या संतांच्या साहित्याबरोबर आमची संगत किती आहे, आमच्या कानावर वेदांत किती पडतं, आमच्या कानावर आत्मतत्व किती पडतं, आमच्या कानावर स्वरूपज्ञान किती पडतं. देताना आम्ही दोनच तास देतो. झालं कीर्तन संपलं की येर माझ्या मागल्या ताक करण्यात चांगल्या. आणि त्या कीर्तनात जर नुसतं निव्वळ विनोद 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 जर ऐकत बसलो आम्ही तर आमचा उद्धार कधी होणार? भूमिका समजून घ्या. आणि म्हणून परमार्थ करायला निघालोय. परमार्थाची व्याख्या समजून घ्या. परम म्हणजे त्रिकालाबाधित सत्य आणि अर्थ म्हणजे प्राप्ती. त्रिकालाबाधित सत्य म्हणजे काय? पूर्वी होता, आत्ता आहे आणि पुढं राहणार आहे, त्याला त्रिकाल म्हणतात, अबाधित सत्य म्हणतात. आणि अर्थ म्हणजे काय तर प्राप्ती. त्रिकालाबाधित सत्याच्या प्राप्तीसाठी केलेला प्रयत्न म्हणजे परमार्थ आहे. विठ्ठल म्हणून भूमिका लक्षात ठेवा. ज्याला आम्ही मागायला जातो, ज्याचं दर्शन घ्यायला जातो, त्याला आधी ओळखलं पाहिजे. तर संतांनी तेच सांगितले, ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. ओळखिला हरी साठविला
पोटी होता त्याची भेटी दुःख कैचे. भूमिका आधी त्याला ओळखलं पाहिजे, त्याला जाणलं पाहिजे, त्याला लक्षात आणला पाहिजे. ओळखणं जाणणं म्हणजे काय तर अनुभवणं. अर्थ समजून घ्या. आम्ही देवाकडे जातो, देवाला मागतो म्हणजे आम्ही त्याच्याबरोबर व्यवहार ठेवतो. देवाचे आणि आपल्यामध्ये अंतर होतं. देवाचे आणि आपल्यामध्ये अंतर पडताच कामा नये. आणि देवाला कधी मागूच नाही. काय म्हणतोय बघा, देवाला कधी मागूच नाही, देवाला कधी शोधूच नाही, देव भेटण्याची अपेक्षा ठेवूच नाही. कारण मुळात परमार्थात देव भेटण्यासाठी नाही, परमार्थात देव होण्यासाठी आहे. अर्थ लक्षात ठेवा. देव होण्यासाठी तुम्ही आम्ही मनुष्य जन्मात आलो, देव झालेले आहेत. तुकोबराय, ज्ञानोबराय, नाथराय, लाओसचे, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, ओशो ही मंडळी देव झालेली आहेत. देव झालेत म्हणजे शंखचक्र गदापद्म घेऊन नव्हे. परमात्मा हे अनुभूतीचं साधन आहे. परमात्मा हा समाधान आहे. परमात्मा आनंद रूप आहे. परमात्मा सच्चिदानंद रूप आहे. आणि सच्चिदानंद रूप अवस्था उपभोगणं म्हणजेच परमात्मा होणं. विठ्ठल तुमचं आमचं तसं नाही आहे. देवाशी घेणं देणं आहे आमचं. आमचा उल्लू साध्य झाला की काम संपलं. एक दृष्टांत देतो. एक तरुण मुलगी होती, एकटीच होती. तिला करमत नव्हतं. घरी एकटीच होती आणि तिला करमत नव्हतं. म्हणून तिनं करमणुकीचं साधन म्हणून आपलं करमणूक व्हावं म्हणून ती बाजारात गेली आणि तिने एक बोलका पोपट आणला. काय आणला तिनं? बोलका पोपट आणला. छान होता, देखणा होता पोपट. आणला, तो पिंजऱ्यात ठेवला, पिंजरा अडकवून ठेवला आणि आपले कामाला लागले. 5-6 दिवसानंतर तिच्या लक्षात आलं ते पोपट निघाले शिवर. शिवर म्हणजे कळलं का काय? शिवर म्हणजे कळलं का नाही? नाही, शिव्या देणार. आता कळलं? ते कळायला पाहिजे. आपण, मला वाटतं माझ्यात तुमच्यात काय फार अंतर नाही आहे. 300-350 किलोमीटरचं अंतर आहे. भाषा कळायला पाहिजे होती. मस्त मान्य आहे मला की 20-25 किलोमीटरची भाषा बदलते, प्रांत बदलतो, परंपरा बदलतात, रूढी बदलतात. आमच्या तिकडं सातारा जिल्ह्याच्या तिकडं अशी परंपरा आहे की जीव गेल्यावर जाळत्यात. इकडं कसं आहे? तसंच आहे ना. मग कळायला पाहिजे. ते निघालं शिवर, शिव्या देणारं. मोठं डोळं करायचं, शिवी द्यायचं. मोठं डोळं करायचं, शिवी द्यायचं. का शिवी देत होते त्यालाच माहीत. हिनं मारून घेतलं कपाळावर. बाय म्हणली शिवरा पोपट घरी आणलाय, आता अवघड झालं म्हणले. आता ह्याला दुरुस्त. कोण बोलते रे ती लहान मुलं? म्हणले बाई अवघडच झालं म्हणले, शिवरा ह्याला दुरुस्त करायला पाहिजे. म्हणून त्या पोपटाला घेतला पिंजऱ्यासहित आणि एका महाराजाकडे गेले त्या पोपटाला दुरुस्त करायला. महाराजाला बी काय काम धंदा नव्हता. ते बी गिरायकाची वाट बघत होतं. ही गेली म्हणले, महाराज हे पोपट शिव्या देते, तिचं अवगुण तेवढं बरं करा म्हटले, दुरुस्त करा त्याला जरा. खरं सांगू का, त्या पोपटाच्या अवगुणावर महाराजाकडं औषध नव्हतं. पण महाराजाला गिऱ्हाईक सोडायचं नव्हतं. अर्थ कळला का? महाराजाला त्या गिऱ्हाईक सोडायचं नव्हतं. आजकाल तीच परिस्थिती आहे. बहुदुःखावर औषध नाही, काम क्रोध आदी विकारावर औषध नाही. हो, आणि ही सगळी भूतं
सोडवण्यासाठी ज्याच्याकडे जावं त्यालाच आधी या भूताने झपाटून ठेवलेलं आहे. खरं आहे का खोटं आहे? पण ते बेरकी होतं, लय गोड बोलायचं. ते महाराज गेलं पोपटाकडं आणि पोपटाला म्हणते, पोपटा काय छान दिसतोस रे, वा 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 वा, काय ते देखणे, पण काय ते हिरवा रंग, काय ती लाल चोच, काय ते गोड बोलणं, वा 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 पोपटा, शिवी देणं बरं नाही. हेच गोड बोलत होतं, पटायत होतं गोड बोलण्यात, शिवी देणं बरं नाही. 4-5 मिनटं पोपटानं ह्याचं ऐकून घेतलं आणि महाराजाला जे ठेवणीतल्या शिव्या द्यायला सुरुवात केल्या पोपटानं. तो महाराज 4 पावलं मागं लका म्हटलं, आपल्यापेक्षा आगाव दिसतं ही. महाराज म्हटले, बाई ग माझ्याकडे काय ह्या पोपटावर औषध नाही, आता तुझं तू बघ. ती म्हटली, महाराज आता काय करायचं? हो. महाराज म्हटले, माझ्याकडे एक पर्याय आहे. ती म्हटली, काय आहे? काय नाही म्हटले, माझ्याकडे एक मादी पोपट आहे, तो पोपट घेऊन जा, म्हणजे तुझा नर पोपट झाला सरळा तर झाला. ती म्हटली, द्या. मग महाराजानं तो मादी पोपट तिला दिला. योगायोगानं त्या मादी पोपटाला महाराजामुळं हरिपाठ पाठ होता, काकडा पाठ होता, प्रार्थना येत होती. कुणामुळं? महाराजामुळं. तो मादी पोपट तिने घेतला, पिंजऱ्यात टाकला, दोन्ही पोपटं घरी घेऊन गेली. पिंजरा अडकून ठेवला आणि 5-6 दिवसानंतर इतका सुंदर रिझल्ट आला, ते पोपट शिवाय त्याचं बंद झालं. नर पोपटात आणि मादी पोपटात संवाद सुरू झाला. दोघं बोलायला लागली. नर पोपट मादी पोपटाला म्हणाला, बाई ग तू मला भेटलीस, लय बरं वाटते बघ. हो, तुझ्यामुळं माझ्या शिव्या बंद झाल्या, लय बरं वाटते, पण एका गोष्टीचं दुःख होतंय ग. इको कशाला लावलाय बाळा? गाताना लाव, तू लक्ष वेधून घेतलंस बघ. तू मला भेटलीस, लय बरं वाटते, पण एका गोष्टीचं दुःख होते ग. ती म्हणाली, काय रे? काय नाही ग, तुझ्यामुळं माझ्या शिव्या बंद झाल्या, पण माझ्यामुळं तुझा हरिपाठ काकडा बंद झाला, त्याचं दुःख होते ग. ती म्हणली, अरे वेड्या, ज्याच्यासाठी मी हरिपाठ काकडा करत होते तो आता मिळालाय, कशाला करू? कळलं का नाही? ही पिंजऱ्यातल्या पोपटाची गोष्ट नाही, ही हित्त बसलेल्या पोपटांची गोष्ट आहे. पोपटानो, आमचा परमार्थ कुठंपर्यंत माहीत आहे का? आमचा प्रापंचिक उल्ल सरळा होईपर्यंत. कळला का अर्थ? हे शिव्या का देत होतं? ती मिळावी म्हणून. आणि ती हरिपाठ काकडा का करत होती? हा मिळावा म्हणून. हा मिळाला, तिचा हरिपाठ काकडा बंद, ती मिळाली, ह्याच्या शिव्या बंद. कळला का अर्थ? बघा, परमार्थ जर करायचा असेल तर त्याला न मागता त्या परमात्म्यावर आपल्या प्रेमाचं इतकं ओझं झालं पाहिजे, इतकं ओझं झालं पाहिजे की त्यानं आम्ही न मागता त्यानं आम्हाला भरभरून दिलं पाहिजे. त्यालाच म्हणतात शब्दे विण संवादो तुझे विणानुवादो. ते तव कैसे निगमे परिही परेचे बोलणे खुंटले वैखरी कैसे सांगे. न मागता शब्दा विना परमात्म्यानं जे द्यावं ते अलौकिक द्यावं. भूमिका समजून घ्या. मागूच नाहीये. मागणारा भक्त होऊ शकत नाही. काय म्हणतोय मी? मागणारा भक्त होऊ शकत नाही. जो रांगेत उभा असतो ना आणि देवाकडे मागतो तो अभक्त आहे. भूमिका समजून घ्या. कारण भक्ताची अवस्था सांगताना संत महात्म्यांनी किती गोड सांगितले. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशापाशी निवारोनी. त्यांच्या आशा इच्छा सगळ्या ज्यांच्या मावळल्या तो खऱ्या अर्थानं भक्त आहे. भक्त देवाला मागताना काय म्हणतो? देवा जे दिलेस ते माझ्या योग्यतेपेक्षा जास्त दिलेस, मला काही नको. ही अवस्था भक्ताची आहे. अभक्ताची अवस्था काय आहे? देवा दिलेस पण जरा कमी दिलेस, अजून जरा दे. हा कोण आहे? अभक्त आहे.
त्या परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी ऐश्वर्य, संपत्ती, सत्ता, पद ह्या सगळ्याचा उपयोग करतो, त्याला प्राप्त करायला जातो, पण तो प्राप्त होत नाही. माझं बोलणं कळते का? नाही तो प्राप्त होत, कारण आमचं वर्म चुकलंय. परमार्थ सांगताना काय सांगतोय? संत महात्म्याने सांगताना काय सांगितलंय? सत्तापद प्राप्तीसाठी लढावं लागतं, पण भगवत प्राप्तीसाठी हारावं लागतं. आम्ही न हारता त्याला जिंकायला निघालोय. मिळेल का? बघा, ज्याच्यावर लढायला निघालोय तो आधी कळला पाहिजे. जोर बैठका मारणारा, दररोज 10 लिटर दूध पचवणारा पैलवान आलाय, आणि त्याच्या पुढं आम्ही वैल वाऱ्यानं झुलायला लागलोय, त्याच्यावर युद्ध करायला निघालोय. जिंकू का आम्ही? मी नेहमी सांगत असतो बघा, भगवान को खोजो मत, भगवान को खोजो मत, उसमें खो जाओ, उसमें खो जाओ. हो, जे जे हारलेत, जे जे स्वतःला हरवलेत, ते परमात्म रूप झालेत. बघा, हारण्याची भीती कुणाला असते? जो लढायला जातो त्याला हारण्याची भीती असते. मूळचाच जर हारला असेल आणि डिक्लेअरच केलं ना ह्यो लढणार आहे, हारण्याची भीती आहे का? माझं बोलणं कळतंय का? म्हणून त्याच्या प्राप्तीकरता लढू नये, त्याच्या प्राप्तीकरता हारावं. आणि हारण्याची विधी कुठं आहे? लांब कुठं नाही. हरिपाठ म्हणजेच हारण्याची विधी आहे. हरी म्हणजे हारणे आणि पाठ म्हणजे अभ्यास. हारण्याच्या अभ्यासाला हरिपाठ म्हणतात. हारणं हरिपाठात शिकवलंय. हरणं म्हणजे मावळणं, शून्य होणं, लीन होणं, अनन्य होणं, शिल्लकच न राहणं. हरणं याला हरिपाठ म्हणतात. आम्ही हरिपाठ करतो ना. इकडं 50 टाळकरी, इकडं 50 टाळकरी, पावली काय, मग ते धुरळा काय, पकवाचं फोडणं काय, टाळाचं भुसकाट पाडणं काय. नाचता नाचता शेजाऱ्याचा पाय ह्याच्या पायावर पडला, टाळ बघितलास का? करतोय काय? हरिपाठ धावतोय टाळ. कधी हरिपाठ कळणार याला? हरिपाठातच खरं वर्म लपलेलं आहे. शिल्लकच न राहणं. आणि शिल्लक न राहणं हे कुठं शिकवलं जातं? साधू बोध झाला नुरोनिया ठेला. निरोनिया ठेवला म्हणजे अर्थ कळला का? शिल्लक ठेवला नाही त्याला. सद्गुरूचा अनुग्रह झाल्यानंतर त्याला शिल्लक ठेवत नाही सद्गुरू. नुरोनिया ठेला आणि ठाईच मुराला अनुभव. कापुराच्या वाती उजळल्या ठाईच समाप्ती. जोपर्यंत या देहात विकार आहेत तोपर्यंतच देहबुद्धी आम्हाला ग्रासणार आहे, त्रास देणार आहे. पण ज्यावेळेला आमची देहबुद्धी मावळेल, यातले विकार जळून भस्म होतील, त्यावेळेला उरतो तो फक्त परमात्मा. विठ्ठल भूमिका समजून घ्या. आणि म्हणून आजच्या अभंगामध्ये ज्ञानोबरायांचं महत्वाचं प्रमाण आहे. पहिलंच प्रमाण आहे. आत्ता अभंगाकडे आलोय. आम्ही त्याला प्राप्त करण्यासाठी सत्ता, पद, संपत्ती, ऐश्वर्य, मान, लौकिक प्रतिष्ठा सगळं आम्ही पणाला लावतो आणि त्याला प्राप्त करायला निघालोय. एवढंच नव्हे, वेगवेगळ्या माध्यमाने ज्ञान प्राप्त करून आम्ही त्याला प्राप्त करायला निघालोय. ज्ञानोबराय पहिल्याच प्रमाणात सांगतात, योगिया दुर्लभ. योगी काय करतात? प्रत्येक क्षेत्रातले योगी आहेत. प्रत्येक क्षेत्रातले. कोण शैक्षणिक क्षेत्रात आहे, कोण वैद्यकीय क्षेत्रात आहे, कोण व्यवसाय क्षेत्रात आहे, कोण व्यापाराच्या क्षेत्रात आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये योगी आहेत. आणि ही मंडळी काय करा, आपल्या योगाच्या बळानं त्याला प्राप्त करायला जातात. ज्ञानाच्या बळानं त्याला प्राप्त करायला जातात. पण तो नाही प्राप्त होत. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी. जो योग्यांना प्राप्त झाला नाही तो म्या पाहिला. हाच अनुभव नामदेवराय देखील सांगतात.
योगी यांच्या ध्यानी ध्याताना उडते योगी यांच्या ध्यानी ध्याताना उडते योगी ध्यानी ध्याताना उडते योगी ध्यानी ध्याताना योगी यांच्या ध्यानी ध्याताना उडते योगी यांच्या ध्यानी ध्याताना योगी ध्यानी ध्याताना तो तू आम्हा पासी मागे पुढे तो तू आम्हा पासी मागे पुढे तो तू आम्हा पासी मागे योगी योगियाच्या ध्यानी ध्याताना उडते योगियाच्या ध्यानी ध्याताना उडते योगियाच्या ध्यानी ध्याताना उडते योगियाच्या ध्यानी ध्याताना योग्यांच्या ध्यानी ध्याताना तुळसी तो तू आम्हापासी मागे पुढे का नाही ज्ञानानं प्राप्त केला. प्राप्त कशाने केला? भक्तीच्या बळानं, भावाच्या बळानं. परमार्थामध्ये ज्ञान हे साध्य नाही आहे. पुन्हा ऐका, ज्ञान हे साध्य नाही, ज्ञान हे साधन आहे. आणि आजकाल काय झाले तुम्हाला सांगतो, ज्याच्यासाठी हे ज्ञान प्राप्त करायचं आहे ते ज्ञानच वाढत गेलं आणि ज्याच्यासाठी हे ज्ञान आहे तोच हरवला. मी नेहमी सांगत असतो, कुंपणानं शेत खाल्लं म्हणजे काय? परमात्मा म्हणजे शेत आहे आणि ज्ञान हे कुंपण आहे. त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी ज्ञान नावाचं कुंपण लावलं, पण कुंपणच इतकं फोपावलं हो, ती जमीनच खाऊन टाकली त्या कुंपणानं. जमीन शिल्लकच राहिली नाही. तसं ज्ञान इतकं वाढत गेलं, ज्ञानाचा साठा करत गेलो, पण ज्याच्यासाठी जे ज्ञान आहे तो अव्यक्त परमात्माच गायब झाला. भक्तीच्या अंगानं कोण वाटचालच करायला तयार नाही. आणि तुमच्या आमच्यामध्ये गैरसमज असा निर्माण झाला की ज्ञान असल्याशिवाय तो प्राप्त होत नाही. काय मंडळी म्हणत असतील, महाराज काय तुमच्या प्रमाणे पाठ आहेत, काय तुमचं गायन, काय तुमचा अभ्यास, काय ते एक एक दृष्टांत देत आहे, देव तुम्हाला कळला असेल. नाही, भ्रमात राहू नका. उलट आमच्यापेक्षा तुमच्या जवळ आहे देव. काय म्हणलं मी? आमच्यापेक्षा देव तुमच्या जवळ आहे. का? तुमच्या पाट्या कोऱ्या आहेत, आमच्या भरभटलेल्या आहेत. भूमिका समजून घ्या. अर्जुना, जरी न कळे माझे ज्ञान तरी न सांडावे माझे स्मरण, माझ्या स्मरणे ज्ञान होय तया. तुम्ही जर निस्वार्थ भावनेनं ज्ञानाच्या अपेक्षा न ठेवता त्याच्यावर निस्सीम प्रेम केलं, समर्पणाचा भाव ठेवून प्रेम केलं तर देव तुमच्या जवळ आहे, आमच्या जवळ नाही आहे तो. का? आम्ही आधीच ज्ञानानं बरबटलो आहे. भूमिका समजून घ्या. आणि देव जर पाहिजे असेल तर ज्ञानोबरायांचं गोड प्रमाण आहे काकड्याच्या अभंगातलं. टाळाटाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, अंगो अंगी मुराला छंद, भोगिताची अकला भेद, भोगिताची अकला भेद, ज्ञान फिरोनी गावा गोविंदा, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, ज्ञान फिरोनी गावा गोविंदा, कैसा वासुदेव बोलतो, कैसा वासुदेव बोलतो. टाळाटाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगिताटला भेद,
ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. ज्ञान ठेवून जर त्याला प्राप्त करायला जाल तो बाप जन्मात प्राप्त होणार नाही. संतांचा अनुभव आहे. भूमिका लक्षात ठेवा. कारण भाव बळे आकळे एरवी. ज्ञान बाजूला ठेवून भावाच्याच भक्तीच्याच बळानं त्याला प्राप्त करता येतं. ज्ञानानं प्राप्त करता येत नाही. कारण ज्ञानानं प्राप्त करायला गेलेली भली भली मातीत गेलेत. अर्थ कळला का? देव जिथं साठवावा तिथं ज्ञानाच्या अहंकारानंच जागा घेतली आणि मीच श्रेष्ठ हे काकत मांजरे आल्या. नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी. ती झोंबे सज्ञानाच्या कंठीने नाना संकटी नाचवी. फेफरा आल्यागत करतो बघा. लय जी ज्ञानी आहेत का नाही, लय फेफरा आल्यागत करतात. माझ्यासारखा श्रेष्ठ ज्ञानी कोण नाही, माझ्यासारखा कोण नाही. चालताना वाकडं चालतं. त्याच्या चालण्यातच दिसतं ते. भूमिका समजून घ्या. आणि अशा ज्ञानांचं शेवट तर लय बेकार. का? भक्तीचा ओलावाच नसतो, ड्राय सगळं. माझं बोलणं कळते का? खूप वाईट आहे हो. मान्य आहे ज्ञान शॉर्टकट आहे. ज्ञानाच्या माध्यमानं भगवंत प्राप्त करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. गीतेवरती भाष्य, पहिली गीता लिहिली व्यासानी, पण गीतेवरती भाष्य करणारे अनेक जण आहेत. पहिलं भाष्य केलं आद्य शंकराचार्यांनी या विश्वामध्ये गीतेवरती. त्याच्यानंतर भाष्य कुणी कुणी केलं? मध्वाचार्यांनी केलं, वल्लभाचार्यांनी केलं, रामानुजाचार्यांनी केलं, निंबार्काचार्यांनी केलं, अष्टावक्रांनी केलं. अलीकडे कुणी कुणी केलं? ओशोंनी केलं, ब्रह्मबाबांनी केलं, श्रीला प्रभुपाद स्वामींनी केलं, लोकमान्य टिळकांनी केलं, विनोबा भावेंनी केलं, गुरुदेव रानडेंनी केलं. अशा जवळजवळ 150 ते 200 जणांनी गीतेवरती भाष्य केलं. ते भाष्य केलं ते ज्ञानाधिष्ठित भाष्य होतं. बुद्धिंजीवींसाठी, ज्ञानियांसाठी, योगियांसाठी ते होतं. प्रापंचिकांनी काय करावं, सर्वसामान्यांनी काय करावं. म्हणून आणखी एका टीकाकाराची भर पडली. ते म्हणजे आपले ज्ञानोबा माऊली. त्यांनी देखील गीतेवरती भाष्य केलं. गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये जगमान्य कोण झालं तर ती ज्ञानेश्वरी झाली. ज्ञानेश्वरी का झाली? ज्ञानोबरायांनी निव्वळ ज्ञानाला महत्व नाही देत, त्या ज्ञानाला भक्तीची जोड दिली म्हणून ती जगमान्य झाली. भूमिका समजून घ्या. बघा, भक्तीची जोड दिल्याशिवाय देव सोपा होत नाही. हरिपाठात त्यांनी सांगितले, करतळी आवळे तैसा हरी देव इतका सोपा आहे, पण कधी? त्या ज्ञानाला भक्तीची जोड दिल्यानंतर. भूमिका समजून घ्या. निव्वळ ज्ञानाच्या माध्यमातून त्याला जर प्राप्त करायला जाणार, भक्तीचा जर ओलावाच नसेल तर शेवट पूर्ण घातकी आहे. एक दृष्टांत देतो. एक उंच झाड होतं, खूप मोठं झाड होतं. जवळजवळ 100-125 फूट उंच झाड होतं एक. आणि त्या झाडाखाली एक बुजुर्ग व्यक्ती बसली होती. दादा, बुजुर्ग व्यक्ती, 60-65 ओलांडलेली ती बुजुर्ग व्यक्ती, अनुभवी व्यक्ती बसली होती झाडाखाली. एक तरुण आला. आणि त्या झाडावर सर 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 चढायला लागला. काही बोलले नाही ती व्यक्ती शांत होती खाली बसलेली. तो तरुण उंच टोकाला गेला, शेंड्याला गेला, तरी सुद्धा ती व्यक्ती काय बोलली नाही, शांत होती. तो तरुण शेंड्यावरनं खाली यायला लागला, तरी सुद्धा ती बुजुर्ग व्यक्ती काही बोलली नाही. आणि जमीन फक्त 4 फुटावर राहिली. किती? उतरताना जमीन किती फुटावर राहिली? फक्त 4 फुटावर. ती बुजुर्ग व्यक्ती काय म्हणते, ए बाबा सांभाळून पडशील. किती फुटावर? 4 फुटावर. त्या तरुणानं उडी मारली आणि म्हाताऱ्याला म्हणते, म्हाताऱ्या तुला काय अक्कल आहे का? लका एवढ्या वर गेलो, टोकाला गेलो तेव्हा काय बोलला नाहीस, वरनं खाली आलो तेव्हा काय बोलला नाहीस, आणि जमीन 4 फुटावर आलो म्हणून तू पडशील. त्या बुजुर्ग व्यक्तीने इतकं सुंदर उत्तर दिलं, बाबा रे, माझ्या उभ्या आयुष्यामध्ये ज्ञानाच्या माध्यमानं उंच टोकाला गेलेली मी बघितलीत, पण शेवटी त्यांचा पाय घसरलाय म्हणून बाबा म्हणलं पडशील.
डेंजर आहे हो, ज्ञान डेंजर आहे, लय डेंजर आहे. आपलं ते दोजच नको, डोक्याला तापच नको. हो नको ब्रह्मज्ञान, गरजच नाही. मी भक्त आणि तू देव एवढंच नातं ठेव. का लय ओझ आहे ते. मस्त शॉर्टकट आहे. देवाला प्राप्त करण्यासाठी प्रत्येक जण ग्रंथ चालत बसतं, हे करत बसतं, ते करत 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, हे मुखोद्गत ते मुखोद्गत, नुसतं वाच 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 वाच. का शॉर्टकट आहे. भक्ती मार्ग लॉंगकट आहे. मान्य आहे शॉर्टकट आहे ज्ञानमार्ग, पण ते शॉर्टकट मार्गातले धोके किती आहेत हे जाणले का कोणी? मी नेहमी दृष्टांत देत असून घडलेला प्रसंग सांगतो माझ्या आयुष्यातला. आम्ही दररोज 400-500 किलोमीटर रनिंग करत असतो. आज ह्या गावाला, उद्या त्या गावाला, कधी विदर्भ, कधी मराठवाडा, कधी खानदेश, कधी कोकण, कधी उत्तर प्रदेश, कधी पश्चिम महाराष्ट्र, हे सगळं आम्ही फिरत असतो. रात दिवस आमचं चाललेच. बरं आमच्या तारखा ज्या घेतो आम्ही, ती का गावाची नावं माहीत आहेत आम्हाला आणि गावं तरी माहिती आहेत. मग आमचा प्रवास सुरू होतो. रात्रीचं कीर्तन झालं की सकाळी आम्हाला काल्याचं कीर्तन गाठायचं असतं. हो मग आमचा ड्रायव्हर काय करतो माहिती आहे का? मॅप लावतो मोबाईलवर. काय लावतो? मॅप लावतो. पण ते मॅप घोटाळा काय करता माहिती आहे का? चांगला रस्ता सोडतो आणि अडचणीच्याच रस्त्याला घालतात ते. हो शॉर्टकट दाखवतो आणि बरोबर वाटमारीचा रस्ता, काट्याकोट्याचा रस्ता, जंगलचा रस्ता, दगडात गोट्याचा रस्ता असलो रस्त्याच घालतो. माझ्यावर एक प्रसंग आला. माझं कीर्तन होतं अजिंठ्याला 9 ते 11 रात्रीचं, आणि सकाळी काल्याचं कीर्तन होतं 40गावला. त्या अजिंठ्याचं कीर्तन संपवून मला काल्याचं कीर्तन 10 ते 12 गाठायचं होतं. कीर्तन संपलं आणि मी वाटेला लागलो. जवळजवळ 250-300 किलोमीटरचा तो रस्ता आहे. आणि आमच्या ड्रायव्हरने लावला मॅप. गाडी निघाली. ती मॅपनं काय केलं माहिती आहे का? चांगला रस्ता सोडला, गाडी घातली जंगलात, आदिवासी पाड्यात गाडी गेली. हो त्या पाड्यामध्ये एक 10-12 घरं होती. त्या घरांना 3-4 वेळं मारलं गाडीनं. ते मॅप झालं बंद. आलं का म्हटलं आता काय करायचं? रस्ता कुठं हुडकायचा रात्री 2:30 वाजता? आणि आमच्या त्या पळापळीमध्ये त्या आदिवासी लोकांना शंका आली. 10-12 जण काट्याच घेऊन आली बाहेर. हो आणि आमच्या गाडीजवळून बॉनेटवर आपटायला लागले. चला बाहेर या. मी म्हटलं का अवघड झालं. मी जरा थोडंसं धाडस केलं. 2 इंच काच खाली घेतली. बरं काय ड्रेस आमचा काय हा एक कीर्तनाचा साधा ड्रेस प्रवासात. 2 इंच काच खाली घेतलेली. म्हटलं बाबा रे, हो दुसरं काय हेतू नाही, मला कीर्तनाला जायचं आहे. मी आपण घोटाळा केला आहे, गैरसमज काय करून घेऊ नका. आधी बाहेर ये. मोठ्या आवाजात जसं बोलला तो तसं ड्रायव्हरला म्हटलं गड्या बहुतेक काल्याचं कीर्तन आपलं हितच होते. त्यावेळेला मी डोकं चालवलं. पटकन खिशातला मोबाईल काढला. हो आणि यूट्यूबवर माझंच कीर्तन लावलं मी. आणि काच जरा एक 5-6 इंच खाली घेतलेली मोबाईलवर कीर्तन दाखवलं. म्हटलं ह्यांना ओळखता का? सुदैवानं त्या 10-12 जणांपैकी एक जण मला ओळखत होता. म्हटलं ओळखतो की हे बाळकृष्ण महाराज आहेत. तेव्हा जीवात जीवा आला. सगळीच काच खाली घेतली, आतले लाईट लावली. म्हटलं मीच आहे बाळकृष्ण महाराज. नशीब तिथं रेंज होती, नाहीतर आता मी रेंजमध्ये नसतो. अर्थ कळ. मला सांगायचं काय, मॅपनं घोटाळा केला आणि शॉर्टकट रस्ता दाखवला, वाटमारीचा रस्ता दाखवला. तसं ज्ञानमार्ग शॉर्टकट आहे, पण वाटमारी कोण कोण आहे? ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी सांगितले. हे ज्ञाननिधीचे भुजंग विषय तरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे. कोण कोण? काम आणि क्रोध हे वाटमारे ज्ञानमार्गातले. नको ते ज्ञान. भक्तिमार्ग लय सोपा, डोक्याला ताप नाही. तू कळो अगर ना कळो, तू भेटो अगर ना भेटो, तुझं प्रेम आम्हाला मिळालं, आमचं काम झालं. प्रेम सुख देई प्रेम सुख. ह्याच्या पुढे आम्हाला काहीच नको. भूमिका समजून घ्या. आणि म्हणून ज्ञानमार्ग धोकादायक आहे. ज्ञानमार्ग पाहिजे, ज्ञान पाहिजे, पण कुठंपर्यंत? तो समजला, हो तो समजण्यापर्यंत ज्ञान पाहिजे. समजला, अज्ञान दूर झालं की ज्ञान बी टाकून द्यावं. माझं बोलणं कळलं का? झडझडून आपण मोकळं व्हावं.
माझे बाबा सद्गुरू जनार्दन महाराज इतकं सुंदर दृष्टांत सांगायचे. ज्ञान कशासाठी आहे? अज्ञान संपवण्यासाठी. अज्ञान संपलं की ज्ञान बी टाकून द्यावं. डोकंदुखीची गोळ्या कुठपर्यंत घ्यायच्या? डोकेदुखीचं औषध कुठपर्यंत घ्यायचं? थांबाय पाहिजे. थांबलं की गोळ्या बी थांबवाव्यात का चालू ठेवाव्या? साईड इफेक्ट होणार. एक जण रस्त्याने निघाला होता. रस्त्यानं जाताना त्याच्या पायात काटा मोडला. बाबांचा दृष्टांत आहे माझ्या. पायात काटा मोडला. एवढा एवढा काटा होता तो. पायात काटा मोडला. वेदना झाल्या. देवा 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 आता काय करायचं? आता तो पायातला काटा निघाला पाहिजे म्हणून रस्त्यानं जाताना एका शेत होतं आणि शेताच्या बाजूला काट्याचं कुंपण होतं, बाबळीच्या झाडाच्या काट्याचं. तो पायातला काटा काढण्यासाठी कुंपणातला मोठा काटा, पांढरा शुभ्र काटा मोडला. नंबरी दगडावर बसला. ज्या पायाला काटा लागलाय तो पाय वरती घेतला. हळूहळू मोठ्या काट्यानं बारका काटा काढायला सुरुवात केली आणि जसा बारका काटा निघाला तसा सुस्कारा दिला. हा 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 बरं वाटतंय. पायातला काटा एवढा एवढा होता तो दिला टाकून. हातातल्या काट्याकडे बघते, म्हणते पुढं उपयोगाला येईल म्हणून खिशात ठेवला. घरी गेला. अनावधानानं पालता झोपला. काटा उभा झाला. बरगडीत घुसला आणि हे मेलं. अर्थ कळला का? पायातला काटा निघाला, हातातले बी टाकून द्यावं, मोकळं हो, चिंता नाही. तसं अज्ञान संपलं की ज्ञान बी टाकून द्यावं, नाहीतर घात आहे. विठ्ठल एक आवडीचा दृष्टांत मी सांगतो, नेहमी सांगत असतो. बघा, भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग. ज्ञानोबांनी काय केलं? ज्ञान आणि भक्तीची सांगड घातली. सगुण आणि निर्गुणाची सांगड घातली. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदो रे. ज्ञानानं देव कळतो, बरोबर आहे, पण अनुभूती घेता येत नाही. देव चराचरात भरून उरलेला आहे, काष्टी पाषाणी भरून उरलेला आहे, आत बाहेर तोच आहे. पण ते ज्ञानानं कळतं, भक्तीनं तो अनुभवता येतो. भूमिका समजून घ्या. काय झालं? एक वारकरी, कपाळाला गंध, 60-70 ओलांडलेले तो वारकरी, छोटासा पताका घेऊन अनवाणी पंढरपूरला चालला होता एकटाच. ऊन मी म्हणत होतं, पाय भाजत होते, अंग घाम्याघोम झालं होतं. आणि तो निघाला. पाठीमागने एक BMW कार आली. असेल 1-1.5 कोटीची कार असेल ती. त्या कारचा मालक त्या वारकऱ्याकडे त्यानं पाहिलं आणि गाडी थांबवली आणि त्या वारकऱ्याला म्हणाला, बाबा कुठं चाललाय? वारकरी म्हणाला, बाबा रे मी पंढरपूरला चाललोय. या म्हणले, बसा सोडतो तुम्हाला, मी त्याच वाटेने निघालोय. तो वारकरी गाडीत आदबीनं बसला. बाप जन्मात कधी असल्या महागड्या गाडीत बसलं नव्हतं, पण ती बसलं विचार. आणि दोघं निघाली. जरा ते वेगळ्याच वाटेचं होतं BMWचा मालक, म्हणजे वेगळ्याच मार्गाचा होता तो जरा. काय म्हणले, घरात काय पोरं बाळ नातवंड आहेत की? म्हणले, बाबा सगळी पोरं बाळ आहेत, नातवंड आहेत. मग पंढरपूरला काय मरायला जात आहे म्हणले? नातवंडात रमावं नाही का, खेळावं बागडावं. ऊन मी म्हणते, पाय भाजत्यात राव, घाम्या घोम झालाय, कशाचाच विचार करे ना. आणि तुम्हीच म्हणता सगळीकडे देव आहे, केळी काष्टी पाषाणी सगळीकडे तुम्हीच सांगता, मग मरायला जाता वे पंढरपूरला? वारकरी पोचलेला होता. तो काय बोलला नाही, कारण असली त्यानं बरीच झेलली होती त्याच्या आयुष्यात. कुणाकुणाला उत्तर देणार तू? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जे पाणी शांत असतं का नाही ते लई खोल असतं. माझं बोलणं कळतं का? जे पाणी शांत असतं ते लय खोल असतं. उगी टेस्ट बघू नये पाणी किती खोल आहे त्याची. आणि इकडे हे जे मालक होते बेंडूर, ते उथळ पाण्याला खळखळाट फार. लय बाकीची मला बी लय तडतात, लय जण आहेत असली. मग नादालाच लागायचं नाही, बोलायचंच नाही, मौनच धरायचं. तसं ते होतं. तो शांत राहिला, काय बोलला नाही, तिळभर बी हल्ला नाही.
गाडी प्रवास निघाला ही बोलत होतं. काय म्हणलं अक्कल आहे काय म्हणले, सगळीकडे देव असताना म्हणले निघाला पंढरपूरला, कळत नाही म्हणले बायका पोरात रमावं जरा नातवंडात खेळावं, कळत नाही. शांत. थोड्या वेळ पुढं गाडी गेल्यानंतर ह्याची गाडी झाली पंक्चर, BMW वाल्याची. गाडी पंक्चर झाल्याबरोबर ह्यानं काय केलं, हवा मारण्यासाठी त्या पंक्चरच्या दुकानात आडवी गाडी लावली. बरोबर वारकऱ्यानं मोका साधला. म्हणले का हो गाडी इकडं का आणली. तो म्हणला हवा गेली म्हणून हवा मारायला आणली. असं हो, हवा सगळीकडे आहे, इथं कशाला आलाय. ती शब्द पडू देत नाहीत. ते म्हणलं अरे बाबा तुला कळतं का, हवा जरी सगळीकडे असली तर प्रेशर हित आहे, प्रेशरशिवाय हवा चढत नाही. तो वारकरी म्हणाला बाबा आम्हाला का माहीत नाही का देव परमात्मा हो चराचरात भरून उरलेला, आम्हाला माहीत आहे की हो, पण आमचं प्रेशर पंढरपुरात आहे म्हणून आम्ही जात असतो. अहो H2O न पाणी तयार होतं मान्य आहे. H म्हणजे हायड्रोजन, O म्हणजे ऑक्सिजन, मान्य आहे. पाणी तयार होतं. हो, तहान लागलो का हवा तोंडात मारून घेता का. माठाजवळच जायला पाहिजे ना तरच तहाण्याची तृप्ती आहे. तसं ज्ञानोबा सांगताना सांगतात चराचरात जरी तो परमात्मा असला तर तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, का तिथंच तहाण्याची तृप्ती होते. विठ्ठल. हो, आणि म्हणून भक्तीच्या अंगानं जो जो वाटचाल करतो ना खऱ्या अर्थानं तो आनंदी जीवन जगत असतो. भक्तीच्या अंगानं. ज्ञानोबांनी तेच केलं. योगिया दुर्लभ तो म्या देखील साजणे, का योग्यांच्या वाटेने मी कधी गेलोच नाही. योग्यानी फक्त स्वार्थ साधला. हो, अनन्यतेनं शरण ज्या वेळेला जातो, भाव त्याला देतो, प्रेम त्याला देतो, त्यावेळेला तो आमचा होत असतो. भूमिका समजून घ्या. कारण देव भावाचा ज्ञानाचा नाही. पिठू भक्तीचा डांगोरा म्हटले का ज्ञानाचा डांगोरा. पिठू भक्तीचा डांगोरा, कारण भक्तीशिवाय तो प्राप्त होत नाही. भावे विण भक्ती, भक्ती विण. भूमिका समजून घ्या. विठ्ठल. आणि म्हणून अनन्यता, शरणागत, मुमुक्षत्व ही गोष्टी महत्वाच्या आहेत परमार्थामध्ये. बरं अवघड नाहीत. बरं शब्द जरी जड असले तर ही कृती खूप सोपी आहे. आपल्याला झोकून देणं या नाव मुमुक्षत्व. आपण फक्त आता योग्य दुर्लभ मध्येच अडकलोय. अजून पुढं जायचं आहे आपल्याला. हो, मला परमिशन दिली होऊ दे 4 तास कीर्तन, मग त्यामुळे काय अडचण नाही. आता काळजी करू नका, वेळेत कीर्तन संपवणार आहे. जितकं म्हणून तुम्हाला सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न, वेळेत मी कीर्तन थांबवणार आहे. विठ्ठल. समाजामध्ये 3 घटक आहेत. एक बद्ध, एक जिज्ञासू आणि एक मुमुक्षू. मनाचा कान करून ऐका. बद्ध म्हणजे काय. सायासे करसी प्रपंच दिननिशी, याला बद्ध म्हणतात. परमार्थ म्हणजे काय, देव म्हणजे काय, संत साहित्य म्हणजे काय, काय घेणं देणं नसतं त्याला. बरं अगदीच वाटलं विचारावा प्रश्न तर विचारतो, पण ते उत्तराच्या अपेक्षा बी त्याच्याकडनं नसते. मिळालं उत्तर मिळालं, नाही मिळालं नाही मिळालं. बरं प्रश्न तर काय असतात, असंबंध. काय हो म्हणले महाराज, डांबराचा रंग काळाच का. आता काय उत्तर द्यायचं. काय म्हणले झाडाचा रंग हिरवाच का. काय म्हणले सूर्य एखाद्या वेळेस पश्चिमेकडनं उगवला तर काय बिघडलं. काय उत्तर काय द्यायचं. आम्हालाही भेटतात असली बरीच भेटतात. माझं कीर्तन झालं एका ठिकाणी, आणि कीर्तन झाल्यावर एक जण आला, महाराज लय भारी कीर्तन झालं. म्हटलं धन्यवाद बाबा. रामायण माहीत आहे का. म्हणलं हाय बाबा थोडंसं माहीत आहे, पात्र जरा माहीत आहेत. म्हटलं राम, लक्ष्मण, सीता, हनुमंत, रावण, भरत, शत्रुघ्न, एवढी ठराविक पात्र माहीत आहेत. वा वा बरंच माहिती दिसते. म्हटलं हाय आपलं थोडं थोडं माहीत. मग सांगा बरं रावणाच्या 5व्या बायकोचं नाव काय. अवघडच झालं का म्हणतात ते काय. बरं आशाला उत्तर दिलं तर बरं. हो, मग आम्ही बी थोडंसं डोकं लढवलं. म्हटलं माहीत आहे की. मग सांगा म्हटलं 5व्या बायकोचं नाव काय.
मी म्हटलं श्रुतिका आनंदी. काय म्हटलं मी? 5व्या बायकोचं नाव काय? श्रुतिका आनंदी. तो आणून त्यानं माझं दर्शनच घेतलं. हो, दर्शनच घेतलं माझं त्यानं आणि गेला निघून. माझ्याबरोबर नामधारक आली होती काही जण. दादा तुम्हाला कसं काय माहीत 5व्या बायकोचं नाव? म्हटलेलं का मला कुठं माहीत आहे? अहो म्हणजे त्याला तुम्ही सांगितलं त्याचं काय? त्याला तरी कुठं माहीत आहे? शेरात सवाशेर व्हावं लागतं, करायचं काय? अशी पद्धत. दुसरे ती जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे जीवनामध्ये ज्ञानाचीच फक्त आस लावून धरणारे जे आहेत त्यांना जिज्ञासू म्हणतात. बुद्धीची काय म्हणतात, बुद्धीचं समाधान, ज्ञानाची साठवण, नुसतं साठवण, ज्ञान प्राप्त करायचं साठवायचं, त्याला जिज्ञासू म्हणतात. काय घेणं देणं नाही. ज्याच्यासाठी ज्ञान प्राप्त करतोय त्याचा संबंधच ते ठेवत नाहीत, फक्त ज्ञान, त्याला म्हणतात जिज्ञासू. तिसरा जो आहे तो मुमुक्षु आहे. कोण आहे तो? मुमुक्षु आहे. मुमुक्षु काय करतो? ज्याच्यासाठी हे सगळं ज्ञान आहे ते बाजूला ठेवतो, लक्षात आलं का, आणि जो प्राप्त करायचा त्याचीच अपेक्षा ठेवतो, या नाव मुमुक्षु. एक जण वाळवंटात चुकला. एक जण वाळवंटात चुकला. वाळवंट विस्तीर्ण होतं, ऊन मी म्हणत होतं, पाय भाजत होते, अंग घाम्या घूम झालं होतं, घशाला कोरड पडली होती, तहान प्रचंड लागली होती. जर त्याला पाणी मिळालं नाही तर त्याचा जीव जाणार अशी तिची अवस्था झाली. पाण्याच्या शोधासाठी त्या वाळवंटात वण 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 फिरायला लागला. पाणी काय सापडेना. थोड्या वेळाने त्याला एक दूरवर झोपडी दिसली. झोपडी दिसल्याबरोबर त्याला हायसं वाटलं. बाबा रे म्हटले, बस ज्या अर्थी झोपडी त्या अर्थी तिथं पाणी असावं, नाही का? म्हणून त्या झोपडीपर्यंत गेला, झोपडी जवळ गेला आणि त्राण संपला, पडला पालता तो अक्षरशः. इतका तो क्षीण झाला. रांगत 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 झोपडी जवळ गेला, आतमध्ये प्रवेश केला. इकडे तिकडे पाहिलं तर डाव्या बाजूला पाण्यानं, थंडगार पाण्यानं भरलेला माठ दिसला आणि समोर झोपडीचा मालक बसला होता. हात जोडले, विनंती केली, मालक मला 2 घोट पाणी द्यावं, तुमच्या पाया पडतो, खूप तहान लागली, मला जर पाणी मिळालं तर माझा प्राण जाईल, द्या मला पाणी द्या 2 घोट. तो झोपडीचा मालक म्हणला, कशाला गडबड करतोयस, बस जरा, पाणी कसं तयार होतं ऐक. H आणि H2O नाही का, हे 2 वायू एकत्र केले, H म्हणजे हायड्रोजन, O म्हणजे ऑक्सिजन, हे 2 वायू एकत्र केले हे पाणी तयार होतं. हायड्रोजन 40%, ऑक्सिजन 60%, ह्या दोन्हीचं मिश्रण एका चंचूपात्रात टाकलं आणि ते चंचूपात्र 2 तास हलवलं की मग पाण्यात. तो म्हणला, तुझं ज्ञान पेटव. आला का, पाणी दे रे बाबा तुझ्या पाया पडत. काय पाहिजे? पाण्याचं ज्ञान पाहिजे त्यावेळेला का पाणी पाहिजे? पाणी पाहिजे. देवा तुझं ज्ञान नको रे बाबा, तू पाहिजेस. कारण तुझ्या भेटीची ओढ, तुझ्या भेटीची तहान लागलेली आहे. जोपर्यंत तू मला भेटत नाही तोपर्यंत माझ्या तहानेची तृप्ती होत नाही, लक्षात ठेवा. भूमिका समजून घ्या. आणि म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो, पाणी श्रेष्ठ का तहान श्रेष्ठ? शाबाश. तहान का श्रेष्ठ माहिती आहे का? एक डाव्या बाजूला पाण्यानं भरलेला सरोवर आहे, पण ह्याला जर तहान नसेल तर त्या सरोवराकडे ढोंकून बी बघणार नाही तो. बरोबर आहे ना? पण तहान जर लागली तर वाळवंटा सुद्धा तू पाणी शोधेल. म्हणून तहान महत्वाची आहे. तसं देव चराचरात भरून उरलेला आहे, कुठंच नाही असं नाही, सगळीकडे आहे. पण भक्ती जर तहान लागली नसेल तर तो कसा प्राप्त होईल? भूमिका समजून. आणि म्हणून भक्ती श्रेष्ठ आहे. ज्ञानोबरायांनी भक्तीच्या अंगानं योग्यांचं कर्म सांगितलं. योग्यांच्या साधनेमुळे तो प्राप्त होत नाही. फक्त त्याला काय द्यावं लागतं? प्रेम द्यावं लागतं. ते कसं प्रेम द्यावं? ते निस्सीम समर्पण, कोणताही हातचा न ठेवता त्याच्यावर प्रेम करावं, तरच तो प्राप्त होतो. विठ्ठल. कोण प्राप्त झालं? बघा, असे कितीतरी उदाहरण आहेत. मीरेचं उदाहरण आहे, राधेचं उदाहरण आहे की निस्वार्थपणाने तिने प्रेम केलं. निस्वार्थ, कोणताही हातचा न ठेवता.
प्रेमाची व्याख्या ओशोने इतकी सुंदर केली बघा. प्रेम कशाला म्हणावं? ज्या प्रेमामध्ये आसक्ती आहे, ज्या प्रेमामध्ये गुलामी आहे, ज्या प्रेमामध्ये अधिकार आहे, ज्या प्रेमामध्ये अट आहे, ज्या प्रेमामध्ये शर्त आहे, लक्षात आलं का? ते प्रेम होऊ शकत नाही. ते कारागृह आहे. काय आहे ते? कारागृह, जेल आहे, जेल. कैदी जाताना जातो पण परत येण्याची गॅरंटी नसते. का? अडकून पडतो. असल्या प्रेमाला, आसक्ती सहित प्रेमाला कारागृह म्हणतात. आणि ज्या प्रेमात आसक्ती नाही, अधिकार नाही, गुलामी नाही, मागणी नाही, अट नाही, शर्त नाही, अशा प्रेमाला मी मंदिर म्हणतो. का? भक्त इच्छेनं जातो आणि इच्छेनं बाहेर पडतो. अर्थ कळला का? भूमिका समजून घ्या. राधेनं देवावर इतकं निश्चयमाने दृढ भावनेनं प्रेम केलं, इतकं दृढ भावनेनं प्रेम केलं. देव काळा आहे का गोरा आहे माहीत नाही, देव उंच आहे का नीच आहे माहीत नाही, कुठल्या धर्माचा, कुठल्या वर्णाचा, किती शिकलेला आहे, किती काय, काही बघितलं नाही. पण एक काम केलं, प्रेम केलं. आणि ते कुठनं प्रेम केलं माहिती का? हृदयातनं. आणखीन गोष्ट सांगू, जाता जाता थोडीशी ज्ञानात भर. भक्तीचा जन्म हृदयातनं होत असतो आणि ज्ञानाचा जन्म बुद्धीतनं होत असतो. आणि भूमिका आणखी लक्षात ठेवा, हृदय हे आकारण प्रेम करतं आणि बुद्धी तर्क लावत असते. माऊल्यांच्या आयुष्यामध्ये, स्त्रियांच्या आयुष्यामध्ये कधी अटॅकच येत नाही बघा. का येत नाही? काय येत नाही सांगा बरं? माऊलीनं तुम्हाला अटॅक काय येत नाही? तुमचा अंतःकरणी भक्तीनं चिंब भिजलेला आहे. तुम्ही एखाद्यावर आकारण प्रेम केलं ना तर शेवटपर्यंत निभावून नेता. तसं आमचं नाही, आपलं नाही. का? लय तर्क लावतो आम्ही बुद्धीनं. माझं बोलणं कळते का? लय बुद्धीनं तर्क लावत असतो. सगळं बुद्धीनंच आमचं काम चालू असतं. नाही, नक्की देव आहे का? देव असला तर बरं. हो, नसलेल्या देवाच्या मागं कुठं लागा, एवढा खर्च करा, आयुष्य वेळ वाया घालवा, हे करा, ते करा, कशाला? म्हणजे आम्ही संदेह ठेवतो, संशय ठेवतो, तर्क लावतो. का? बुद्धीनं आम्ही निर्णय घेत असतो. माता माऊल्या हृदयानं निर्णय घेत असतात. भूमिका समजून घ्या. ज्ञानोबरायांचं अंतःकरण ही भक्तीनं चिंब भिजलेलं आहे. आणि ज्ञानोबरायांच्या आयुष्यामध्ये जर, आयुष्याकडे तर तुम्ही आम्ही बघितलं, साहित्याकडे जर तुम्ही आम्ही बघितलं, तर प्रत्येक साहित्यामध्ये, प्रत्येक अभंगामध्ये स्त्रियांगानं नटलेले शब्द आहेत. ज्ञानोबरायांच्या अभंगामध्ये जर पाहिलं तर स्त्रियांगानं नटली. विरहिणी बघा, सगळ्या विरहिणी स्त्रियांगानं नटलेल्या आहेत, भक्तीनं चिंब भिजलेल्या आहेत, प्रेमानं चिंब भिजलेल्या आहेत. पहिलं तो गे काऊ कोकताय शकून गे, शब्द कुठला आहे? माये. रूप पाहता आलोचने सुख झाले हो साजणी. पाचा दामांचा घोंगडा नेसेन उरली मोठ ते जेविन गे बाईये. बाईये साजणी सखे. हे जे शब्द आहेत ना, हे शब्द माऊलींच्या अभंगात सापडतात. का? भक्तीनं चिंब भिजलेलं अंतःकरण आहे. विठ्ठल हो. एक विरहिणी गातोच माऊलींची. पडिले दूर देशी, पडिले दूर देशी, पडिले दूर देशी, पडिले दूर देशी. तैसी रजनी झाली गे माये, अवस्था लावून गेला अजून का नये. पंढरपुरीचा निळा,
पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा लावण्याचा पुतळा विठा देखीला विठा पुतळा विठा देखीला डोळा बाई येऊ मला एकच सांगायचं आहे ह्या सगळ्या अभंग गायनातनं या उदाहरणातनं मला एकच सांगायचं माऊलींचं अंतःकरणे भक्तीनं चिंब भिजलेलं असल्यामुळं माऊलींच्या मुखातून शब्द बाहेर योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणे हा शब्द देखील आजच्या अभंगात आहे बघा हो आणि पाहता पाहता मना नपुरे धणी देखिला माये देवांचा देव पिडला संध्य हो निमाले दुजे पण संध्या कधी संपला द्वैत मावळलं संदेह संपला कारण हृदय कधी द्वैत ठेवत नाही बुद्धी द्वैत ठेवते बुद्धी तर्क लावते बुद्धी संदेह घेत असते बुद्धी संशय घेते आणि बुद्धीच्या अंगाने वाटचाल करणार येत नाही लक्षात आलं का त्यांना वेगळाच भ्रम असतो एक दृष्टांत देऊ का तुम्हाला एक जण लय शिकलेला होता तर्कशास्त्राची डिग्री घेतलेली त्यानं फिलॉसॉफी हो लय ज्ञानाचा गर्व इतकं बडबड करायचं ते स्वतःला छान समजायचं हो आणि प्रत्येक गोष्टीत तर्क 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 एक दिवशी एसटीतनं उतरलं आणि गावाकडं चालत निघालं तिने सांज झालेली रात्र झालेली लोड शेडिंग असल्यामुळं दिवे बंद झालेले लाईट नव्हती तो गावाकडं चालत निघाला चालता चालता ह्याचा पाय भरला माझं बोलणं कळते का चालता चालता काय झाला पाय भरला कशानं भरला कुणास ठाऊक पाय भरला ह्यानं लगेच तर्क लावला कशानं भरला असावा आता असू दे उजेडात गेल्यावर बघ छे उगी डिग्री घेतल्या का म्हणून भरका पाय वर घेतला आणि हातात घेतलं हातात घेतलं वलं लागलं बास झाला तर उजेडात गेल्यावर बघ काय असेल हातात घेतलेस ना छे उगी डिग्री घेतल्या का आत्ता सोक्ष मोक्ष म्हणून त्यानं नाकाकडे नेलं तुम्ही का हसताय मी सांगितलं का कशानं भरलाय याचा अर्थ तुम्ही बी तर्क लावलाय त्यानं नाकाकडे नेलं योगायोगानं त्याला झाली होती सर्दी वास बी येना वास सुद्धा येना आता बास नाकापर्यंत नेण्याची तुझी मजल गेली आता कशाला उगी छे उगी डिग्री घेतल्या का काय असेल ते सोक्ष मोक्ष आता काय पुढचं करून दाखवू का नको विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता भूमिका समजून घ्या तुम्ही तर्क देवाबद्दल तर्क लावायला जाल परमार्थात तर्क घेऊन आला का नाही की असलं काहीतरी गळ्यात पडतं हो बेस्ट वे हृदयानं त्याच्यावर प्रेम करावं आलं का लक्षात हो आणि निश्चिंत व्हावं देखिला माये देवांचा देव देवांचा देव म्हणजे काय देवांचा देव म्हणजे काय देव आम्हाला माहित आहे
राम आहे, कृष्ण आहे, विठ्ठल आहे, गणपती आहे, मरी आहे, भाऊका आहे, सटवा आहे, नाही का, सगळीच आहे. जवळजवळ किती नावं घ्यावी तेवढी आहेत. हो, तुम्ही आम्ही सुद्धा देवच आहोत. पण या सगळ्यांची सोंग ज्यानं घेतलेले आहेत ना, तो सोंगाड्या एक आहे, त्याचं नाव आहे देवाचा देव. सूत्रधारी सूत्रधारी बाहुली नाचवी सभे भीतरी, परी त्या बाहुलीची दोरी कळून देत असे, तैसा मी सूत्रा ते धरुणी, माझी माया खेळवी जेव्हा लागुनी. मी वेगळा विंदानी परिसूत्र न सोडी. जो वेगळा विंदानी आहे ना, हा तो खरा देवांचा देव आहे. अर्थ कळला का? या वस्त्राते विणतो कोण, एक सारखी नसती दोन, कुणान दिसले त्रिखंडात या हात विण कर्याचे. ही सगळी वस्त्र आहेत नाही, ही वेगवेगळी वस्त्र आहेत, ही देवरूप आहेत. पण या वस्त्रांचं जो विणकरी जो एक कोणी आहे तो देवांचा देव आहे. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. तो जो वेडा कुंभार आहे ना, ह्या घटाला जन्म घातलेला आहे, या देवाना ज्याला जन्म दिलेला आहे, तो देवांचा देव, तो कुंभार आहे, तो विठोबा आहे, तो परमात्मा आहे. तो देखिला माये देवांचा देव. बीजची झाले तरू भांगाराचे अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू. ते हे सोन्यानं अलंकाराचं रूप धारण केलेलं अलंकार म्हणजे देवच आहे, पण सोनं हे देवांचा देव आहे. हे जाणणं म्हणजे विवेकदृष्टी. हे जाणणं म्हणजे काय? विवेकदृष्टी. विवेकदृष्टीचा एक दृष्टांत देतो आणि मी सेवेला पूर्णविराम देतो. जैसा खेळ बुद्धिबळ, जैसा खेळ बुद्धिबळ, राजा प्रधान गज दळ, अवघे काष्टची केवळ, उरली ती स्वरूप स्थिती. माझं बोलणं कळते का? नाथांच्या भागवतातली 600 वर्षापूर्वी लिहून ठेवलेली ओवी आहे. जैसा खेळ बुद्धिबळ, राजा प्रधान गज दळ, अवघे काष्टची केवळ, उरली ती स्वरूप स्थिती. कोणाकोणाला खेळ माहिती आहे बुद्धिबळाचा? हात वर करा बरं. बरीच जण आहेत. आणि बाकीची तुम्हाला माहित नाही का? खेळच माहित नाही का? बुद्धीचंच बळ कमी पडले? बस बस बस, हात खाली. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो. बुद्धिबळ, आट्याटी 64 घराचा एक पृष्ठ भाग असतो आणि आट्याटी 64 घरं असतात काळी पांढरी, नाही का. पहिल्या लाईनला राजा असतो, वजीर असतो, हत्ती असतो, उंट असतो आणि घोडा असतो. अशी पहिल्या लाईनला असतात. आणि दुसऱ्या लाईनला सगळे प्यादी असतात. अर्थ कळला का? कोण असं? सगळी प्यादी असतात. आणि तो खेळ चालू असतो. हत्तीची चाल कशी? सरळ. उंटाची चाल तिरकी. घोड्याची चाल आडीच घरं. वजीर घोड्याची चाल सोडून कसा पण. ह्या बुद्धिबळातल्या चाली नाहीत, ह्या तुमच्या आमच्या चाली आहेत. ह्या आपण लई चालीचा आहे. हे आपल्या चालीवरनंच तो खेळ निघाला आहे. आलं का ध्यानात? आणि बुद्धिबळाचा खेळ राजकारणात लई चालतो. माझं बोलणं कळते का? कसा अडवायचा, कशी त्याची जिरवायची, कसा पाणी पाजायचा, मोक्याव कसा गाठायचा, हे सगळं खेळ कुठं चालतात? राजकारणात. मला एक सांगा बुद्धिबळ खेळणाऱ्यानो, राजा कधी मेलाय का हो त्या खेळात? राजा कधीच मरत नाही. तो चेकमेट होईल पण तो कधीच मरत नाही. मरायचा प्रसंग आला तर प्याद्याला पुढं सारखी होतं ती. प्याद्यानो काय, प्याद्यांना कळलंच नाही. प्याद्यानो ध्यानात ठेवा, प्याद होऊ नका रे बाबानो. अलग लक्षात. आजकाल तेच उठसूट मोबाईलला तेच चाललंय बघा. राजा सापडायलाच तयार नाही, प्यादीच अडकलीत. कळलं कळणार आला. समजने वालों को इशारा काफी है. अर्थ कळला ना?
ह्या बुद्धिबळाच्या चाली आहेत राजकारणातल्या. लाडकी बहीण ही बी चालच आहे. तुम्ही लाडक्या बहिणीनो विरोधकच ठेवला नाही तर तुम्हाला लाडकी म्हणायचं का लालची म्हणायचं हा मोठा प्रश्न पडलाय. तुम्हाला आळशी करून ठेवले माहीत आहे. ही एक चालच आहे. ह्या वेगवेगळ्या चाली आहेत लक्षात ठेवा. या चाली राजकारणात आहेत. जाऊ दे तो आपला विषय नाही पण एक सामान्य नागरिक म्हणून बोललो मी तुम्हाला. ह्या चाली ओळखून घ्या. नाथांची ओवी इतकी सुंदर आहे. जैसा खेळ बुद्धिबळ राजा प्रधान गज दळ अवघे काष्टची केवळ उरली ती स्वरूपस्थिती. दोन्ही बाजूने आटीतटीचं खेळ चालू. आटीतटीचा कुठं सापडतोय कशी चाल खेळावी ही 3 तास चालू असतं. टायमिंग संपलं खेळ संपला. दोन्हीकडच्या सोंगट्या एकाच डब्यात. अर्थ कळला का? तसा सृष्टीचा जो कारभार चालू आहे ना हा बुद्धिबळासारखा चालू आहे. प्रत्येकाच्या चाली वेगळ्या आहेत. प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत. प्रत्येकाचा अभिनय वेगळा आहे. कोण बापाची भूमिका करतो, कोण आईची करतो, कोण भावाची करतो, कोण व्यापाऱ्याची करतो, कोण दुश्मनाची करतो, कोण देवाची करतो. कुणी प्रत्येकाला भूमिका दिलेल्या आहेत. पण सगळ्यांचं शेवट मात्र एका परमात्म्यात हे विसरू नका. त्याला म्हणतात विवेकदृष्टी. अर्थ कळला का? ही विवेकदृष्टी आहे. अनंत रूपे अनंत वेशे शेवटचं चरण देखील मी त्यासी. पण विवेक दृष्टीने ज्ञानोबा सांगतात बाप रखुमा देवीवरू खूण बाणली कैसी देखिला माये देवांचा देव पिढला संदेहो निमाले तुझे पण विढोबा रखुमाई.
देखिला त्याचे अनंत रूपे अनंत देश देखिला देवीवर पुणा बाळाली कैले बापरावर पुणा बाळाली कैले देखिला 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 देवाचा देव किंबहुना आत्मचे केले धर्मकीर्तन सिद्धी सनले तेथ माझे उरले पायिकपण करविले तैसे केले कटकट वाकुडे का नीट देवजाने झालेली सेवा तुम्हासारख्या थोर संत मायबापांच्या चरणी अर्पण करतो. माझे सर्व साथीदार बांधवांच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारे मुंबईतले सगळेच माझे नामधारक आणि माझे चाहते इथं आलेले आहेत. त्यांनाही ही कीर्तन सेवा समर्पित करतो. शेवटी माझे सद्गुरू जनार्दन महाराज वसंत गडकर यांच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल पुढे उत्तर करा क्षमा करा क्षमा पराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वराला करा क्षमा पराध महाराज ज्ञानदेव तुकाराम कुंडली ज्ञानदेव